झाली ना कावर परतवाडी दाखवतो ना तुम्हाला समोर. तर का म्हणता बोट्यो, कसे तुम्ही? जय शिवराय, जय महाकाल. या कावरची सुरुवात झाली त्रिवेणी संगम. याच्यामध्ये ह्या पाण्याचं लय महत्व आहे. हे जे घेऊन चालले ना, हे पण बिना चपलीचं घेऊन जावं लागते पाणी. आणि विषय ना हे मुलगी घेऊन चालली ना, जे कावड नेतात त्याच्या अंगात वेगळाच जोश असतो ना दादा. गेलो आम्ही पण सहभागी व्हासाठी कावड मध्ये, घेतलं महाकालचं नाव आणि निघालो आम्ही एक नंबर. या लोकांची कमाल आहे, लय दुरून आले ना हो, ते पण बिना चपलीचे. उन्हातानाचं उन्ही लय होती ना हो दादा, बम झोमून राहिले ते पाय. जर चालता चालता तुम्हाला भूक लागली तर उसरपणचा इंतजाम असते ना इथं. प्रिन्स भवन मॅ केलं एकदम मस्त दर्शन कावडचे. अरे हे काय रे बाबा, भूती आणले का रे बाई? लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत, बाया असो की माणसं असो, सगळे उचलतात ना हो का. अरे हे पहा ना बाबा, खतरनाक दिसून आलं ना दादा. अरे भेटले ना मग आपले प्रेमाचे माणसं, तेले गेले मॅ हाय. त्याचे ऐकून होतं ना भाऊ शिरा एकदम माहोल सगळ्यासाठी. काकानं चालू करून दिलं नानचाकू एकदम फिरवणं माहोल. अजून भेटले ना रे बा आपल्याला आपले प्रेमाचे माणसं माहोल. प्रत्येक एरियाची वेगवेगळी कावड असते. हे होय ना गवळखेळाची कावड. टिळक चौकाची तर कावड तर पोचली पण नशी ना आता. पण या कावड मधलं पाणी काढून महादेवाच्या पिंडाला टाकतात ना हो भावा. तेच तर मेन काम आहे भाऊ इथचं. बापरे बाप, भालू पाहिलं किती मोठा आहे. एवढा मोठा भालू तर मी पाहिलाच नाही. इथं जोश आणि याचा उत्साह पाहून तसं वाटून राहिलं की बापरे बाप, सगळ्यात खतरनाक काम म्हणजे घाटामध्ये कावड चालवणं. आणि हे चढतच नव्हती ना. आणि मग गेली ना कशी, मस्त डीजे पण होतं ना एक नंबर. तर परत कशी वाटली तुम्हाला कावड? 89 ब्लॉग मध्ये लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. टाटा बाय बाय.